नमस्कार मित्रांनो, टीईटीचा अभ्यास कसा करावा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर आजचे तुमचे टीईटीचे वेळापत्रक लेखी स्वरूपात आखून घ्या. त्या स्वतःला पूर्णपणे गुंतवा. दुपारची झोप, सकाळचे उठणे, लवकर उठणे, मित्रमंडळी यामध्ये वेळ घालवणे याचे योग्य ते नियोजन करा. परिसर अभ्यास 3री ते 8वीची सर्व पुस्तके वाचावीत व मनन करावे. तिसरा पॉईंट 3री ते 8वी 10वीच्या गणिताच्या पुस्तकातील सर्व गणित प्रकार सोडवावेत. त्यानंतर चौथा पॉईंट मराठी व इंग्रजीसाठी व्याकरणाचे सर्व अभ्यास प्रकार हाताळावे. काळाचे प्रकार, शब्दाच्या जाती, योग्य वाक्य रूपांतर अशा सर्व व्याकरण प्रकाराचा अभ्यास करावा, सराव करावा. 5वा पॉईंट गणिताच्या पुस्तकातील सर्व सूत्र पाठ करावीत व लक्षात ठेवावीत व त्यावरील आधारित प्रत्येक गणिताचा सराव करावा. त्यानंतर गद्य व पद्य यांचे आधारित प्रश्न याचा अभ्यास करावा. जनरल नॉलेजचे प्रश्न अभ्यासावेत. शालेय अभ्यासातील नागरिकशास्त्र विषयाचा बारीक अभ्यास करावा. मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी टीईटी असलेल्या एखाद्या चांगल्या प्रकाशनाच्या मानसशास्त्राची असलेल्या पुस्तकाचा अभ्यास करावा. मला वाटतं मानसशास्त्राचं पुस्तक एक फडके प्रकाशन म्हणून आहे. ते पुस्तक चांगलं आहे. आतापर्यंत झालेल्या टीईटी परीक्षेचे पेपर सोल्युशन घेऊन टीईटी पेपर सोडवण्याचा अभ्यास करावा. टीईटी साठी असलेल्या एखाद्या चांगल्या प्रकाशनाचे टीईटी पुस्तक घेऊन नियमित 1 तास टीईटीचे बहुपर्यायी प्रश्न सोडवावे. महाराष्ट्र शासन मंडळाची विशेष स्कॉलरशिप 5वी व 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी काढलेल्या पुस्तकाचा विशेष अभ्यास करावा. त्यातील भाषा, गणित व विषयाचे बरेचसे प्रश्न विचारले जातात. शिवाय इतर स्कॉलरशिप परीक्षेच्या 5वी ते 8वीच्या पुस्तकातील भाषा व गणिताचे प्रश्न सोडवावेत. मी टीईटी पास होणारच हा आत्मविश्वास स्वतः निर्माण करावा. यश तुमचेच आहे असे समजा. तुम्ही फक्त रोज 2 तास 1 ते 2 तास टीईटीचा अभ्यास करा. तुम्हाला हमखास यश मिळेल. धन्यवाद.